मागच्या काही वर्षात महागाईमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे। दूध, फळं, भाज्या यासारख्या जवळपास सगळ्याच जीवनावश्यक गोष्टी महाग झाल्यात। मात्र त्याहीपेक्षा जास्त वाढ मेडिकल ट्रीटमेंट आणि औषधांच्या किमतींमध्ये झाली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांना शुगर आणि बीपी सारखे आजार आहेत, त्यासाठी त्यांना महिन्याला 1000 ते 5000 रुपये खर्च करावे लागतात। प्रत्येक 3 किंवा 6 महिन्यानंतर डॉक्टरांकडे जावं लागतं, वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात। यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, मात्र त्यांच्या उत्पन्नात तेवढी वाढ झाली नाहीये। यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, मात्र त्यांच्या उत्पन्नात तेवढी वाढ झाली नाहीये। त्यामुळे त्यांची पर्चेसिंग पॉवर सातत्याने कमी होतीये। ज्यांचा एफडीच्या व्याजावर उदरनिर्वाह चालू आहे त्यांच्या समोर तर दुहेरी संकट आहे। एका बाजूला महागाई वाढतीये आणि दुसऱ्या बाजूला एफडीचे व्याजदर कमी होत आहेत। या सगळ्याचा विचार करता ज्यांचं वय आता 60 पेक्षा कमी आहे त्यांनी सावध होण्याची गरज आहे। शक्य तितक्या लवकर पॅसिव्ह इन्कमचे सोर्स तयार केले पाहिजेत, पण हे कसं करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। चला तर मग यासाठी काही स्ट्रॅटेजीज डिस्कस करूया। पॅसिव्ह इन्कम मिळवायचा असेल तर आपल्याकडे अनेक मार्ग आहेत। यापैकी सगळ्यात लोकप्रिय मार्ग आहे प्रॉपर्टी खरेदी करण्याचा। आपण फ्लॅट खरेदी केला तर सुरुवातीला काही वर्ष EMI भरावे लागतात, मात्र नंतर आपलं उत्पन्न वाढत जातं। फ्लॅट जर भाड्याने दिला तर EMIचा 30 ते 40% भाग रेंटमधून कव्हर होतो। रेंटमध्ये वार्षिक 6 ते 8% वाढ झाली तरी 10 वर्षात ते दुप्पट होईल, मात्र EMI तेवढा वाढणार नाही। व्याजदर कमी झाले तर उलट EMI कमी होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे 10 वर्षानंतर EMIचे सगळे पैसे रेंटमधून काढता येतात। एकदा लोन नील झालं की त्यानंतर जे काही रेंट मिळेल ते सगळे पैसे तुम्ही पॅसिव्ह इन्कम म्हणून वापरू शकता। त्यामुळे तुम्हाला रिटायर व्हायला 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर तुम्ही आत्ताच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता। सुरुवातीला EMI भरण्याचा जरा त्रास होईल, मात्र उतार वयात हीच प्रॉपर्टी तुम्हाला चांगली कमाई करून देईल। पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे डिव्हिडंडसाठी शेअर्स खरेदी करणं। याबद्दल भारतातल्या लोकांना फारशी माहिती नाहीये। आपण शेअर्सची किंमत वाढावी म्हणून ते खरेदी करतो, पण शेअर्समध्ये मिळणाऱ्या डिव्हिडंडची ताकद अनेक लोकांना माहिती नाहीये। शेअर्सवर साधारण 2% डिव्हिडंड यील्ड मिळतं, म्हणजे शेअरची किंमत आहे त्यावर दरवर्षी गुंतवणूकदारांना साधारण 2% डिव्हिडंड मिळतो। समजा तुम्ही आत्ता चांगले ब्ल्यूचिप शेअर्स खरेदी करून 10 लाख रुपये गुंतवले आणि चांगला पोर्टफोलिओ बनवला आणि पुढचे 20 वर्ष तो पोर्टफोलिओ तसाच होल्ड केला आणि त्यावर तुम्हाला 15% CAGR रिटर्न मिळाला तर 20 वर्षात तुमचा पोर्टफोलिओ 16 पट वाढेल। म्हणजेच तुमच्या 10 लाखाचे 1,63,00,000 होतील। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यावर तुम्हाला 2% म्हणजेच वर्षाला 3,26,000 रुपये किंवा महिन्याला 27,000 रुपये डिव्हिडंड मिळेल, ज्याचा वापर तुम्ही पेन्शन म्हणून करू शकता। तेवढीच रक्कम तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवली आणि त्यावर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला तर 10 लाख रुपयाची व्हॅल्यू 20 वर्षानंतर होईल साधारण 96 लाख रुपये। रिटायरमेंट नंतर तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनच्या मदतीने त्यातून वर्षाला 6% रक्कम काढली तरी तुम्हाला महिन्याला 48,000 रुपये पेन्शन मिळेल। अशा प्रकारे रिअल इस्टेट, शेअर्स आणि म्युच्युअल फंडच्या मदतीने रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर उतार वयात तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता। पैसे नाही म्हणून तुमच्यावर कोणतीच तडजोड करण्याची वेळ येणार नाही।